आता उद्या निघणार आहे कोइंबतूर. पॅकिंग काय झालेली आपली. वेळातली ट्रेन आहे. तर इथं आलो होतो आपण कानिफसातला. पुढे पोहतो बाबा. हा बाबा चाललोय आपण. दाखव समोरचा रस्ता. Let's go. पहले बार ब्लॉग बना रहा हूँ. अवतार जानता है भाई अपना? अरे नहीं भाई, दिल के बहुत अच्छे लगे. बातें बहुत सही करते हैं. आपकी एक बात बहुत अच्छी लगी. क्या बात? वो जो आपके हकीम जी ने बोली. हाँ हाँ. इतने भी कड़वे मत बनो कि लोग आपको दुख दे. इतना भी मीठा मत बनो लोग आपको निकल. नसीहत है भाई तुम्हारे लिए. निकलते भाई. बहुत अच्छा लगा. आपका नाम? मोहम्मद जकी. चलो गाईज 11 वाजले. 2 वाजता ट्रेन आहे. 3 तास. अजून 3 तास फिरायचं आपल्याला. अजून 3 तास. 3 तास. वास ना गई. अरे म्हणजे. आणि पाठीमागे काका त्यांच्या झोपायचा सेटअप लावू लागली. काय म्हणणं आहे श्री तुझं? 5 तास आधी येऊन बसले. 5 तास. 5 तास. 5 तास. काय म्हणत होता? गाडी कॅन्सल झाली. पहिली ट्रिप आहे आपली. तुझं काय मस्त मजा येईल. दान धर्म करतो. रेल्वे स्टेशनवर आल्यावर कधी दान धर्म नाही करायचं. कॅश घेऊन चिपात. सकाळ झाली आणि श्री पुस्तक वाचायला लागला. मी म्हटलं असं कोणतं पुस्तक वाचतोय मलाही दाखव. मी पहिली ओळ वाचणं सुरू केली. मला वाटलं की मला आत्मसाक्षात्कार होऊन जाईल म्हणून नको राहू द्या बाजूला व्हा. मग मी खिडकीत जाऊन बसलो. चांगली हवा खात बसलो. सोबत श्रीलाही खाऊ घातलो. श्री देखील खुश झाला. मग बाहेरचे नजारे पाहिले पण खरोखरची भूक लागली. मग ट्रेनचा डब्बा घेतला. म्हणले 3 पोळे 3 घास दिले ते पोळे. आम्ही राईस प्लेट मागवली पण त्यात नुसता 1 हातभर भात होता आणि पोळीचे 3 तुकडे होते. खुश. हॅलो टाईप कर. हॅलो. सेंडचं बटन पण त्यानेच जावायचं. एवढा मोठ्या प्रवासात दुसरं काही करायला नव्हतं म्हणून आम्ही आमचेच दुसरे काही उद्योग करत होतो. दुपारीच चांगली झोप झाली होती. मग रात्री झोप येत नव्हती. मग असंच जागी राहिलो. सकाळ झाली आणि चांगली थंडी थंडी हवाचा मी आनंद घेत होतो. पण खरं पाहिलं तर बोर झालो होतो कारण की मोठा प्रवास होता. जवळपास 1.5 दिवसाचा. शेवटी आम्ही पोचलो कोइंबतूर रेल्वे स्टेशन. उतरताच आम्ही घेतली बस. बसमध्ये बसून आम्ही सरळ उतरलो ईशा फाउंडेशनला. कुछ कहना चाहोगे श्री? कुछ नो बोलो क्या कहना चाहोगे? कुछ नहीं कहना चाहेंगे. हम बहुत ही अच्छा लग रहा है. बहुत हरियाली है. इतनी हरियाली. तर ह्या रस्त्यातून आम्ही गेलो आमच्या कॉटेजेसला. कॉटेज खूप सुंदर होते. त्याच्या खिडकीतून असे सुंदर पर्वत दिसत होते. तिथं आम्ही आमचे बॅग्स ठेवले. फ्रेश झालो आणि बाहेर येऊन थोडे फोटो काढले. आतल्या परिसरात कॅमेरा अलाउड नव्हते म्हणून आम्ही जास्त शूट नाही करू शकलो. मग नंतर आम्ही गेलो आदियोगीच्या स्टॅच्यूजवळ. थोडे फोटो काढले. आणि ही स्टॅच्यू खूपच सुंदर आहे. खूपच भव्य आहे. खूपच मोठी आहे आणि पूर्ण चारों तरफ पहाड़ ही पहाड़ है उस स्टैचू के. उद्या आणि परवा जास्त उद्या चाललंय वॉटरफॉलला आणि परवा जाईल ट्रेकिंग करायला. असेल जास्त सोशल मीडियावर पाहिलं आणि तिथं आलं असं इंटरस्टेट. जेवढी त्याला पाहायच्या वेळेस तेवढी इथं आल्यावर तेवढी वाटत नाही.
वॉटरफॉल पाहिलं तर खूप भव्य आणि चांगले छान वाटतं. Say something. तर उद्या आम्ही जाणार आहे सिरुवनी वॉटरफॉलला. जायपर्यंत तर चांगलं ऊन होतं, पण नंतर खूप जोरात पाऊस सुरू झाला. किती ओलं झाले ते. चालेल ना. चल. ओय चल ना. तिकडे बघ. हे काय लागले. मग वॉटरफॉलवरून आम्ही परत घरी निघायला गेलो, पण बस पूर्ण टाईट होती, बसायला जागा नव्हती. तर मी आणि श्री एक तर पहिलेच कपडे ओले आणि वरून लोक एवढे चिटकून उभे राहिले होते. मग कॉटेजला गेल्यावर आम्ही केली पूलमध्ये आंघोळ आणि मग नंतर रात्रीचा होता होलोग्राम शो. Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some moment, he danced wildly. शो झाल्यानंतर आम्हाला लागली खूप जोराची भूक. मग आम्ही केलं खूप सारं जेवण खरं खूप सुंदर होतं. जेवण झाल्यावर आम्ही मस्त झोपलो. सकाळी उठून परत नाश्ता केला आणि मग त्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये. मंदिर खूप प्राचीन आणि सुंदर होतं. खूप चांगले दर्शन झाले, पण मध्येच काय चूल सुचली काय माहिती. आम्ही ठरवलं की आम्ही आता तिथून पायी चालत जाणार. इतनी घनी धूप में बारिश हो रही है. करायचं जॅवलिन थ्रो.
रेडी? आय एम ऑल्सो रेडी. 1 2. आय वॉन्ट हे काय डिस्क्वालिफाय. रोडवर पाहिजे. अन्ना रेडी नहीं है यार. अन्ना आप कुछ कह रहे थे अन्ना? इट्स ओके टू बी सेकंड अन्ना. तो रहो तुम सेकंड. कोई बात नहीं अन्ना, कोई बात. ब्यूटीफुल रोड, डबल क्यू. ब्यूटीफुल पीपल. लेट्स गो. पेट्रोल होशी काय ब्युटिफुल पीपल. 1 2 3. ऐसी सड़क, ऐसा मौसम कहाँ मिलते हैं वापस? नहीं मिलते. खरं रोड खूपच सुंदर होता आणि वातावरणही तेवढंच सुंदर सजलेलं होतं, कारण की पाऊसनी पूर्ण वातावरण एकदम साफ झालं होतं आणि हवाही तशीच चालत होती. रस्त्यामध्ये चालताना आम्हाला दिसले मोर. त्याला पाहून मला गाणं आठवलं, नाच रे मोरा आंब्याच्या वनात. पण तो फॅमिली सोबत होता म्हणून म्हटलं जाऊ दे. आपण काय म्हणत होतो? बस आली तरी बस नाही घ्यायची, चालतच जायचं. आपण पैसे वाचवतो आणि हेच पैसे वाचून जेवण करायचं. आपण एवढे पैसे कमवतो कशासाठी? वाचवण्यासाठी नाही, खाण्यासाठी. खातो तेव्हा जगतो, आहे की नाही? मग आपण बस याच्यामध्ये कशाला पैसे घालायचं? खायचं, गपचूप मेन राहायचं. पॉइंट काय आपल्याला ट्रेक करायचं, वर जाता नाही आलं म्हणून आपण रोडवर चालतो. बघ बरं, आपण एवढं खाल्लो, आपण एवढं पोटभर खाल्लं, एनर्जी मेंटेन केली, रात्री लवकर झोपलो, सकाळी लवकर उठलो, कशासाठी? ट्रेक करण्यासाठी. आणि इथं येऊन कळतं काय? ट्रेक नाही. मेन पॉइंट काय? पाय दुखले पाहिजे. हा, थकवा जाणायला पाहिजे, मजा यायला पाहिजे. किंवा रोडवर चालतो नाही, थकवा नाही, सिनरी पण दिसते ना रे. आता ही सिनरी बघ कशी दिसते, छान वाटतं की नाही? चालत चालत मोर पण दिसले आपल्याला. सिनरी दिसायला पाहिजे. आपण एवढं ट्रॅव्हल करतो ना, भले पहिला इव्हेंट आहे आपला. हे पाहते गाडी गेली आता, त्याच्यात बाई होती, बोलून पाहिलं आपलं. मला वाटलं ती पण आली मुलांमध्ये. तेव्हा व्हायचंय काय काय? अरे बोल ना काही. बोलण्याचा एक कोटा असतो रोजचा. हो का? किती शब्द बोलतो रोज? बोलण्याचा असतो, फिजिकल ऍक्टिव्हिटीचा असतो, मेडिटेशनचा असतो. सगळ्या गोष्टींचा कोटा असतो. त्या गोष्टीचा कोटा ती गोष्ट पुढे करून सायलेन्स पीस हे बघ लांड. हे उडता पण येतं याला. येतो काय बोलतो, उडता पण येतो. काय करायचं आता गेला? खाऊन झालं. प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग मध्ये काय? प्रॅक्टिस म्हणजे एक गोष्ट सारखं सारखं, आणि ट्रेनिंग म्हणजे त्याला एका प्रॉपर पद्धतीने करणं. कळालं का? यही काम आहे, आपकी आंखें बनती. असंच बिना तोंड पायाच्या गोष्टी करत आम्ही पोचलो आमच्या कॉटेज जवळ. तिथं आम्हाला दिसला सुंदर इंद्रधनुष. मग नंतर आम्ही गेलो थोडा तलावाजवळ. पहिले पुण्याला जाईल, पुण्यावरून आपापल्या घरी. बस एवढंच. तर आज आमचा कोइंबतूरमध्ये शेवटचा दिवस होता. आम्ही केले आमचे बॅकपॅक आणि सकाळीच आम्ही तयार झालो आमची ट्रेन पकडायला. एवढ्या सकाळी हे सुंदर असं चित्र पाहून, जिथं ढग पर्वताच्या शिखराला शिवतायत आणि मंद गतीने वाहणारी ती हवा आणि पक्ष्यांची किलबिल, हे ऐकून मनाला खूपच शांतता वाटत होती.
आता बसमध्ये बसून आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला. तिथून आम्ही पोहोचेल पुण्याला. पुण्यापासून श्री त्याच्या धाराशिवला आणि मी माझ्या संभाजीनगरला. हा आमच्या दोघांच्या आयुष्यातील हा पहिला प्रवास होता जे आम्ही सोलो ट्रॅव्हल केलेले, म्हणजे सोबत पहिल्यांदा बाहेर पडलो. आणि हा एक्सपिरियन्स खरं चांगला होता.